नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA द्वितीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 6वी मराठी नाट्यात्मक साहित्य या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण नाट्यवेचाचा युगांत या नाट्यवेचाचा भाग आपण पाहत आहोत। या ठिकाणी अभय आणि पराग ही दोघं सख्खी चुलत भाऊ आहेत। यांच्यातला तो संवाद खूप महत्त्वपूर्ण संवाद या ठिकाणी चाललेला आहे। 8 वर्ष झालं पाऊस पडलेला नाही आहे। परागनं मग्न तळ्याकाठी या भागामध्ये काही लाकडं शासनाला चुरून विकली आणि त्यात त्याला तुरुंगवास झाला। तेव्हापासून त्यानं सगळं सोडून दिलं। स्वतःच्या घरातलं सागवण लोकांनी उचलून नेलं तरी तो शांत राहिला संतासारखा। ना खंत न खेद अशी अवस्था त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे। परिवर्तन तुरुंगात गेल्यानंतर झालेलं त्याच्यामध्ये परिवर्तन, त्याच्यामध्ये आलेली क्षमाशील, सहनशील, औदार्य, समावेशकतेची गुणवैशिष्ट्ये नाट्यरूपाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। नाटक म्हटलं की संविधानक, ज्याला आपण कथानक म्हणू, नाटक म्हटलं की पात्र पाहिजे, नाटक म्हटलं की अभिनय पाहिजे, क्रिया पाहिजे, संवाद पाहिजे, वातावरण पाहिजे। हे नाटक कौटुंबिक आहे आणि कृषी जीवन संस्कृतीचं चित्रण करणारं आणि कृषी जीवन संस्कृतीच्या विघटनाचं चित्रण, या ठिकाणी भांडवलशाही आली आणि कृषी जीवन संस्कृतीचं विघटन कशा पद्धतीनं होत चाललेलं आहे त्याचं चित्रण महेश एलकुंचवार यांनी वाडा चिरेबंदी असेल, मग्न तळ्याकाठी असेल आणि युगांत या तीनही सलग असणाऱ्या कथानकाच्या नाटकामध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे नाटक खूप सुंदर आहे। अभयची मनस्थिती कशा पद्धतीची आहे, इकडे ऊन आहे तर शिवडणमध्ये अशीच भाजून काढणारी थंडी आहे असं अभयने सांगितलेलं आहे। माणसाला हातबल करून टाकणारी ही सारी आसमानी चेष्टित आहे। इकडं गरमी आहे, ऊन आहे, पाऊस पडत नाही, तर तिकडं थंडी आहे असं तो सांगतो। यामध्ये नंदिनी व तिच्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत। सारेच जिरू शकेल असे एक शांत समाधान तिथे आहे। जणू काही काळीनेच मूर्त रूप धारण केलेल्या धरणगावकर देशपांड्यांच्या गृहस्वामिनीच्या पंक्तीत तिची याचमुळे सहजगत्या प्रतिष्ठापना होते आहे। पराग, अभय आणि चंदूकाका यांच्या प्रकट कबुली जवाबातूनच खऱ्या अर्थाने हा तिसरा भाग समजतो। ते सारे इथे चित्रगुप्ताच्या दरबारात उभे राहिल्यासारखे आहेत। अगदी अंतिम चौकशी चाललेली आहे असा कबुली जवाब ही तर चंदूकाका आणि अभय यांची आत्मिक निकड आहे। चंदूकाका परलोकाला आणि अभय परदेशाला निघालेले आहेत। म्हणजे चंदूकाका परलोकाला म्हणजे आपलं जीवन संपवण्याच्या तयारीत आहे। चंदूकाका घडाघडा आसक्ती आणि अनासक्ती या दोन ध्रुवात हिंकळलेल्या आपल्या जीवनाचा पाडा वाचतो। शेवटी हाती काहीच आले नाही हाच त्याच्या कबुलीचा निष्कर्ष आहे। मनात घर करून राहिलेल्या तळ्याबद्दलचा त्याचा हा अस्तसमयीचा साक्षात्कार फारच अर्थपूर्ण ठरेल असा आहे। तो म्हणतो, आता कळलं ते तळं नव्हतंच कुठे, तसं तळं नसतेच, मीच निर्माण केलं माझं तळं, फसवत राहिलो स्वतःला, गेलं माझं आयुष्य, संपलं। त्या मृगजळामागे धावण्यात वाया घालवलं, डागाळलेलं का होईना शरीर होतं, याचं त्याला काही दिलं नाही, त्याच्या हाका कधी ऐकल्या नाहीत। पुढे 4थ्या दशकात कळते की मुठीत माती धरून त्या शुष्क झालेल्या गावाच्या तळ्यात या चंदूकाकाचे प्रेत सापडते। म्हणजे चंदूकाका तळ्यामध्ये जात पडून आपलं जीव देतो। ही सगळी गोष्ट आणि हे पटतं का तुला असं अभय विचारतो। नंदिनी म्हणते, मी कुठे एवढा विचार करते, आला दिवस उंजळीत घ्यायचा। पराग म्हणतो, फरक पडो न पडो, आपण हातपाय हलवत राहिलं पाहिजे, जमेल तसं।
म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. हा अभय परागला म्हणतो, तू चल माझ्याकडं. तो म्हणतो मी येणार नाही. अभय म्हणतो गुन्हा केला नसतानाही शिक्षा होते काय ना. त्यांच्या मनाचं काय होत असेल. पराग, शिक्षा होते म्हणजे गुन्हा केलाच आहे आपण, कधीतरी केला म्हण, नकळत घडला म्हण. अभय, पटत नाही. ह्याचा गुन्हा काय तर अशी वणवण करावी लागते. चंदू काकाचा काय गुन्हा आहे. आयुष्यभर त्याची वणवा झाली, आयुष्यभर काम करण्यात म्हातारपण शेवटी तळ्यात मला. अभय पराग म्हणतो, अभय पहिला घाव मी सागावर घातला तेव्हाच मी माझ्या शिक्षेची तरतूद करून ठेवली होती. शेवटी आपलं वाळवण आपणच तयार करतोय. अभय मान, नाही पटत, नाही पटत. हस्ती खेळती लहान मुलं पटकन मरून जातात, पूर येतात, भूकंप होतात आणि रात्रीच्या झोपेत गावाच्या गाव मृत्यूच्या खाऊन टाकतो. ही कसली शिक्षा. मृत्यू म्हणजे शिक्षा वाटते तुला. जगणं सुद्धा शिक्षा वाटते, तरी मरावंच वाटत नाही. पण आपल्या इच्छे अनिच्छेचा प्रश्नच कुठे येतो. ह्यात निवडीला जागाच कुठं आहे. पराग म्हणतो आहे. मग जात का नाही तू. हीच माझी निवड आहे, इथं राहणं. मृत्यू येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत क्षणाक्षणाला निवड करावी लागते आणि ती करावीच. माझा पाय निघत नाही ह्या गावातून. अभय, विचारशील आहे काय ह्या गावात. मलाही नाही सांगता येत. 10,000 खेड्यासारखं रूपरंग नसलेलं बकाल दरिद्री खेडं, पण इथे जीव अडकून आहे माझा. एक वेळ गेलोही असतो, पण हे आवर्षण आलं न गाव उजाडून जाऊ लागला. मग तर रुतलेच पाय इथं. ते कसे बेमान होतील. डोळ्यासमोर गाव उजाडून गेला. काय वाटते कसं सांगू. जेमतेम 200 उंबऱ्याचा गाव. अर्ध्याहून जास्त परागंदा झालं. पाण्यानं माया तोडली तसे गेले एक एक. आधी गेले ती रितसर चुली सारवून, चुलीवर रांगोळ्या काढून, उंबऱ्यावर हळदी कुंकाचे रेगा ओढून गेले. कडी कुलपं लावून शेजाऱ्या पाजाऱ्यांना लक्ष ठेवायला सांगून गेले. पिढ्यानपिढ्याची शेजारी. पण वेळ अशी आली की काय ह्याच शेजाऱ्यांनी राजरोज ती कुलपं तोडले. होतं नव्हतं ते सगळं ढोरून घेतलं. मग त्याचीही जायची वेळ आली तर कित्येकाने स्वतःच्या जुन्या घराच्या भिंती पाडून पाहिल्या जाण्याआधी गुप्तधनाच्या आशेने. तेही मिळालं नाही. तेव्हा रडत रडत चुली लाथेनं तोडवल्या आणि घराचे ढिगारे मागे टाकून मोडल्या पायाने कसेबसे वेशीपर्यंत पोचले. तिथे कित्येकांचा धीर सुटला. त्यांनी धुळीत अंग टाकून ढसाढसा रडत जमिनी डोळ्यातल्या पाण्याने भिजविल्या. आज एक गेला तर उद्या 2 तर परवा 5. या सर्वांना निरोप द्यायला मी गेलो. एक एक माणूस जाते आणि दरवेळी मन आणखी थोडे उसावते. सगळ्या गावाच्या अंगा खांद्यावर खेळलो मी. देशपांड्यांचा मुलगा. आधी सोमावरटी गेला माझ्याबरोबरचा. त्याने मला झाडावर चढायला शिकवलं. आम्ही किती डाबडुबिली खेळलो. मग सोनाराचा दत्ता गेला. माझे सगळं गणित हा सोडून दे आणि स्वतःचा अभ्यास राहिला म्हणून मास्तराकडून मार खाऊन घे. बबन बारई माझ्या हातचा मार खाऊनही सतत माझ्या मागे येई. यशवंता काका कासा देशपांड्याच्या लिकीसुनांना जन्मभर यानं मोफत बिलवर भरले. लग्न कार्यातल्या त्या फाटक्या मानासाठी. भजी मावशी, हिला मूल ना बाळ. आईला आवडत नाही माहीत असून गुपचूप मला घरी येऊन कधी गुळाचा खडा दे, कधी पेलाभर दूध दे. चोका काका 8 वर्षाचा धूड झालो तरी खांद्यावर बसून जत्रेतून फिरवून आणे. काशीनाथ रेटे केवढा तगडा गडी. हा शंकरपटात उतरला आणि ह्यानं इनामाचा तोडा उचलला नाही असं कधी झालंच नाही. एकदा मी उतरलो पटात तर ह्याची जोडी कायम विधभर मागे माझ्या. शहाण्यासारखी, जणू लोहाराची वच्ची, मोठी माझ्यापेक्षा. ती चकणी आहे. एकदा लहानपणी तिला मी मुंबई कलकत्ता म्हटलं तर तुही का रे परा असं म्हणून तिथं थांबली. मी चपापलो तर हसलीन म्हणे, मला म्हणायचं तर म्हण वाटेल ते, पण दुसऱ्या कोणाला असं काही म्हणू नको बरं. अशी माझी माणसं. पुढेही बदलले. बदलत कोण नाही. सोमानं माझं घड्याळ चोरलं. यशवंत काका गावातल्या बायकांना बिलवर भरताना रंजू पळून गेल्याची बेआबरू रंगून सांगे. दत्ता बन्शीलालला जाऊन मिळाला. भजीमावशीकडचा चंदा लावला. दुधाचा तर दुधापेक्षाही पाणी जास्त त्यात. नंदिनीला फोटो पाठव म्हणून फूस धरणारा निघाला बबन बारई. तरी काय झालं, यांनी माझं लहानपण लाडाकोडाने भरून टाकलं होतं. बाबाचा मार टाळायसाठी मी दिवसेंदिवस घराबाहेर रस्ते भटकत होतो तेव्हा ह्याच लोकांनी मला उरापोटाशी धरलं होतं. गेले एक एक, थोडे राहिले मागे, आणि ते आहे तोपर्यंत मीही इथं आहे. मी न माझं
चांदण्याचं आभाळ तुरुंगात मन मोकळं होत होतं, तरी या चांदण्यासाठी तळवळे. चांदण्या दिसेना, मग तू ते पुस्तक पाठवले. केवढं भांडार आहे हा बाई. किती मोठा संवाद आहे, जेणेकरून हे स्वगत आहे. या स्वगतातून परागच्या जीवनातली व्यथा या ठिकाणी सांगितलेली आहे. पराग म्हणतो, फरक पडो न पडो, आपण याच गावामध्ये राहणार. कारण या गावानं खूप मला दिलं, या लोकांनी खूप मला दिलं. हे लोक पुन्हा बदलली तरी सुद्धा या लोकांनी मला खूप खूप प्रेम दिलं, माया दिली, जपणूक केली. यांनी ही लोक कारण बदलतात, बदल कुठं होत नाही असं त्याने सांगितलं. पुढे हेही बदलले. बदलत कोण नाही, बदलण्याचंही दुःख नाही. पण या गावात 10 वर्ष झालं, 8 वर्ष झालं पाऊस पडत नाही. सुलतानीची ही लाट आहे, त्यामुळं दुःख वाटायला लागलेलं आहे. आणि हे सगळं संपत चाललेलं आहे. ही प्रतिकूल अवस्था या दृष्टिकोनातून, ही सुलतानी अवस्था या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते असं वाटतं. आणि हे दुःख या ठिकाणी पराग व्यक्त करतो. तू पुस्तक दिलेलं तुरुंगातल्या या घराच्या समोरच्या चांदण्या तरी बघतो गावातल्या, कारण सगळी लोक निघून चाललेली आहेत. पण मी हे गाव सोडणार नाही, मी कुठंच येणार नाही. मी पुस्तक, तू दिलेलं पुस्तक तेवढं आता मी वाचतो. हो, पाहिले फोटो पाहून छाती दडपली. कोट्यावधी मैल दूर असलेल्या ताऱ्यांचे फोटो. मग ठेच काळत हिची मदत घेत वाचायला सुरुवात केली. त्या पुस्तकाने खूप आधार दिला. आधी ह्या आवर्षणाला मी घाबरलो अभय. मग वाटलं बाकीचं षष्टीचक्र तर चालूच आहे अवायत नियमानं. तो तुझ्या नेपच्यून आपले 165 वर्ष त्यात, म्हणजे त्याचं 1 वर्ष तिथून पृथ्वीवर पाहिलं तर आपलं हे आवर्षण मिनिटभराचं वाटेल हे मनात आलं. न वाटलं की षष्टीचक्र इतक्या नियमानं चालतंय, तर त्यात कुठेतरी हे आवर्षणालाही अर्थ असलच. मग कशाला त्याच्यापासून पळून जाऊ मी. हे आवर्षण होणारच, दुष्काळ येणार आहे, दुःख वाटत असेल, मी इथून पळून जाणार नाही. जिम्मेदारी आहे माझी. कारण या आवर्षणात आम्ही नष्टही झालो तरी पृथ्वी आपल्या गतीनं सूर्याभोवती फिरतच राहील, दिवस रात्र होतच राहतील. मग कधीतरी हळूहळू पृथ्वी पुन्हा हिरव्यागार दाट जंगलानं भरून जाईल. हे होईल ते होईल, पण जे होत आहे त्याचाच मी एक भाग आहे म्हटल्याबरोबर मन शांतच झालं एकदम. कारण आम्हीही निघून जाऊ, हे दुष्काळानं सगळं जग, हे गाव नष्ट होईल, पण पृथ्वी चालतच राहणार. हे आवर्षण आहे, निसर्गाचं चक्र आहे, आसमानी सुलतानीचं चक्र आहे. दुष्काळ पडलेला आहे, अर्धगाव नेस्तनाबूत झालेला आहे, अर्धगाव निघून गेलेलं आहे. आम्ही एकटे असू, पण मी गाव सोडणार नाही. मिळेल न मिळेल इथंच आपला जीव जाईल, पण मी हे सगळं काहीच सोडणार नाही असं तो सांगतो. कारण जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील का रे काय. मृत्यू येतच असतो, जातच असतो. मी मेल्यानं कुठलं आवर्षण थांबत नसतं असं त्याला सांगायचं आहे आबाईला. तू घे, तुला हवा तो अनुभव, पण तुझ्याबरोबर तुझ्या लहानशा मुलाला कशाला ओढतोस यात. पराग म्हणतो, त्याला आत्ताच पाहून घेऊ दे सगळं, मग पुढे काही येऊन टाकलं तरी तयार राहील गडी. आत्ता अरे भाऊ, माझ्या मुलालाही संकट आत्ताच काय यायची ती येऊ दे, त्याला संकटाची चाहूल लागू दे, चटके बसू दे, पुन्हा तो घाबरणार नाही. नको रे भाऊ इतकीची फिकर करू. उद्या पृथ्वी नीट फिरल का नाही सूर्याभोवती म्हणून काळजी करशील. काळजी मी कशाला करू. इथे माझा असता तर काय केलं असतं असा विचार करतो आहे. प्राण गहाण टाकून त्याला बरा केला असता. कादंबऱ्यामध्ये दाखवतात तसं अगदी टोकाला जाऊन त्याच्यावर प्रेम केलं असतं. पराग अलगद आवेच्या हातावर हात ठेवतो. आवे त्याच्या हाताखालून आपला हात काढून घेतो. उगीच आलो मी इथं. पराग, काहून, हे घर तुझं नाही. आज आलो तेव्हापासून एक विचित्र भावना मनाला घेरते आहे. तो म्हणतो की माझ्या मुलाला सुद्धा तू नेऊ नको. मी कुणालाच असं जाऊ देणार नाही. त्यालासुद्धा हे सगळं कळालं पाहिजे असं तो म्हणतो. आणि हे सगळं त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतं. कारण तो आबाईला वाटतं मी उगच आलो. का आलं, हे तुझं घर नाही आहे का तुला कोणी परक्यासारखं वागवलं का. अरे इथे हे भयंकर आवर्षण आलेलं आहे. कोसळणाऱ्या भिंती, मातीचे ढिगारे, हाडाचे सांगाडे, मांसाचा दुर्गंध, या सगळ्याच्या मध्ये तुझं घर किती सुखी आहे. मला हेवा वाटतो. तू, वहिनी, बाळ, तुमचं एक अबाध्य घर आहे स्वतःचं, स्वतंत्र, फक्त तुमचं.
तुमचं तिघाचं, त्या चौथ्याला प्रवेश नाही. तो चौथा मी अगदी आबू असलो तरी या घराभोवती चिरेबंद परकोट आहे आणि मी मगापासनं त्याच्या भोवती फक्त फिरतो आहे आषाढभूतासारखा. अरे तुला चल म्हणतो, तू या तिसऱ्यामध्ये चौथ्याला जागाच देत नाही आहे. तुझी बायको आणि तुझा मुलगा कुठंच येणार नाही म्हणताय, एवढं सहन करताय, एवढा दुष्काळ पडलेला आहे, एवढ्या अनंत अडचणी येत आहेत, संकट येत आहेत आणि अभय म्हणतो मी तुझा भाऊ असून तुला वाचवण्याचा प्रयत्न करतो, तुला याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो म्हटलं तरी तू यायला तयार नाही आहे. हे का? अरे आमचं काही चुकतं का म्हणतो पराग. माझं बोलणं पोरकट म्हणून सोडून दे, रागावू नको. पराग म्हणतो कुठे मनात आलं ते तुला पण सांगू नको. पराग म्हणतो शिंदिया आहे, फार छान आहे, प्रेमळ आहे, मोठ्या मनाची आहे. शिंदिया ही अभयची बायको आहे, खूप छान आहे, मोठ्या मनाची आहे, प्रेमळ आहे, तुझ्यासारखीच आहे. तुम्ही दोघं जर बोलत होता ते एकदम थांबला आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहत राहिला तेव्हा फार परकं वाटलं मला, चोरट्यासारखं झालं. तुम्ही अनेकदा एकमेकाकडे बघत पण नसता. तुमचा समाज चालू आहे तर असं वाटतं. पराग अरे शिंदिया नाही का तुला? आमची हिंमत नाही एकमेकाकडे पाहण्याची. एका घरात राहतो पण आपली दृष्टी भेट होईल म्हणून धास्तावलेला असतो सतत. चल तळ्याकडे जाऊ. नको रे, चल रे, नको. काय राहिलंय त्या तळ्याचं? आता तळ्याचं तरी काय राहिलंय? कारण मग्न तळ राहिलेलं आहे, दुष्काळ पडलेला आहे, पाणी नाही. निश्वास टाकून मागे रेलतो, डोळे मिटून घेतो. कारण हा काय प्रकार? शरीर कुठे निघालास पुन्हा? नाही रे बाबा, गेलो तर उभा जाळतील. तुझा काय संबंध? मैना कोण? मैना यादवाची बायको. सगळ्या गावातनं तिला वाळीत टाकला आहे. आधी फक्त माझ्याशी व्यवहार होता, मी बंद केल्यावर मग इतकी घसरली की उघड्यावरच बाजार मांडला तिनं. चाललं होतं तोपर्यंत सगळ्याचं चांगलं होत चाललं होतं. तिचंही गावाचंही आवर्षण पडलं आणि हळूहळू गावाला जाग आली. कुजबूज हिनं गाव नाचवला, हिच्या पापानं गाव उजळून राहिला. मग पंचायत झाली, हिला गाव सोडून जायला सांगितलं, ती जाईना. तर एक दिवस लाताबुक्क्या मारत केसान फरफडत तिला वेशीबाहेर ढकलली. ती चिडून आत येण्याचा प्रयत्न करे तर हे काड्याने ढोसून बाहेर काढत तिला. आणि तू काय करत होतास तेव्हा? घरात खाली मान घालून बसलो होतो. कोणत्या शतकात राहता तुम्ही? ती बहादर जिद्दीची तिथं वेशीबाहेर 2 काठ्याला पोतं बांधून राहत आहे. पाहिलं मी. केव्हा? सकाळी आलो तेव्हा. इतक्या गावकऱ्यांनी इतकं दिलं म्हणून पाणी काढतो डोळ्यातून. हिनं काहीच दिलं नाही तुला? दिलं मग काही नाही केलं. तू पण पापीच समजतोच वाटतं तिला. म्हटलं मी पंचायत झाली तेव्हा म्हटलं हे बरोबर नाही. ती माणूस आहे, सगळा गाव एकदम माझ्या विरुद्ध. गावात राहायचे की नाही? हा बांधता खोपटीचे वेशीबाहेर तिच्या शेजारी. अबे का नाही बांधलं? ही म्हणाली चला, पण माझी एवढी हिंमत नाही. म्हण की गावातल्या लोकांना आतडं गुंतलं आहे. एवढा साधू संताचा गाव. अरे इथला कोण गेला नव्हता तिच्याकडे पटक्याच्या शमल्याआड तोंड लपवून कधी न कधी. पण बाहेर काढायच्या वेळी सर्वात पुढं हे. उघडं पाप करणाऱ्याला शिक्षा करायची घाई सगळ्यांच्या आधी चोरटे पाप करणाऱ्या. यादवाची बायको. सगळं गाव तिच्याकडं जायचं. मीही अगोदर जात होतो, आता तर गाव जायचं. पण दुष्काळ पडला, घरातला पैसा संपला, लोकांनी तिच्यामुळेच हे सगळं संकट आलं म्हणून तिला गावाच्या बाहेर काढलं. ती गावात येण्याचा खूप प्रयत्न केला पण गावातल्या लोकांनी येऊ दिलं नाही. अरे तू तरी तिला मध्ये आणायची की गावात? नाही, लोकांनी सांगितलं की तुलासुद्धा गावाच्या बाहेर जाऊन राहावं लागेल. बायको म्हणाली मला चला गावाच्या बाहेर जाऊन तिच्यासोबत राहू. पण मीच म्हटलं नको. एवढं संताचं, साधू संताचं गाव. ही साधू संत मंडळीसुद्धा पडद्याच्या आड लपून, तो शमल्याआड तोंड लपून त्याच्या घरी जायची. पण आज मात्र सगळ्यात पुढं ती. म्हणजे किती व्यवहार वाईट आहे याचं दृष्टिकोन या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतो. हेही त्याच दृष्टिकोनातून इथं आपणाला या नाटकामध्ये पाहायला मिळतं. एकूणच जीवनाचं एक तत्त्व, वासनेचं चित्रण. कारण नष्ट होण्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण ती का ते कळत नाही. एक दिवस हे शरीर नष्ट होईल, त्याची राख. पण ह्या शरीरात आनंदी इच्छा आकांक्षा वासना राहिल्या त्या कुठं जातील? त्या तरळत राहतील शरीरहीन या आकाशाखाली. नवीन शरीर, नवीन आयुष्य शोधत मला फक्त एकच उत्तर हवं आहे, त्याने मन धरून जावं. मनात मरताना फक्त आनंद राहावा. काठोकाठ तुरुम तळ्यासारखा पुन्हा तळते तर कोरडं पडलं आहे वहिनी. अभय वहिनीला सगळ्यांना समजून सांगत आहे. हे सगळं असताना स्वीडनमधल्याही रात्री तो सांगतो, इथलंही सांगतो.
कारण काळजी वाटते या गावाचं वाळवंट होऊ नये. माझा वारसा काय तर हे वाळवंट, ते तर मी काय उत्तर देऊ असं परागला वाटतं. त्यावेळेला आभाही बोलतो, मरताना फक्त आनंद राहावा, काठोकाठ तुडूंब तळ्यासारखा असं तो व्यक्त करतो. पण तगळं कसं आहे, आज कोरडं पडलंय, नंदिनीमध्ये भरेल ते एक दिवस काठोकाठ. आपण तुझं बरोबर आहे, तुला कधी प्रश्न पडत नाही कुठला. आपण उत्तर होऊन बसावं, मग कशाला पडतील प्रश्न. आपणच उत्तर होऊन बसल्यावर प्रश्न पडत नाही असं ती म्हणते. एकूणच या सगळ्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण तर एकूण नाटक कशा पद्धतीचं आहे. अभय आणि पराग यांच्यामधला संवाद दुःखाचा, कष्टाचा या ठिकाणी सांगितलेला आहे. अभय चांगल्या पद्धतीचा आहे, स्टुडंटमधून आलेला आहे, कमावता आहे, पैसा आहे त्याच्याकडं. परागकडं पैसा नाही आहे, नंदिनीकडे पैसा नाही आहे, होतं त्याने सगळं गावासाठी दान देऊन टाकलेलं आहे. जो पराग या दृष्टिकोनातून जर विचार केला तर यादवाच्या बायकोकडं तो जात असताना त्याला जेव्हा बेशी बाहेर काढलं तेव्हा पराग तिला जाऊन भेटू शकत नाही, तिला मदत करू शकत नाही, याचंही दुःख त्याला वाटतं. गावासाठी तो आता झटतो आहे, गाव इथंच राहावं असं त्याला वाटत आहे. पण एक माणसं गावातली निघून जात आहे, दुष्काळ खूप पडलेला आहे, 8 वर्षे झालं पाणी नाही, तळं कोरडा आहे, अन्न नाही, हिरवी सृष्टी हिरवी नाही आहे, याचं दुःख तरीही हे जगत आहेत. अभय म्हणतो माझ्याकडं चला, पण ते कोणीही यायला तयार नाहीत. कारण नाटकाचं कथानक कसं भावनाविवश करतं, भावानुकीर्तनम, किती मोठा भाव या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतो. आसमा आणि सुलतानीचं संकट कशा पद्धतीने येतं आणि या संकटात सापडलेला माणूस कसा भक्कम बनत जातो मनानं, शरीरानं, आणि शेवटी मृत्यूसमोर असतानासुद्धा तो भक्कमपणे कशा पद्धतीने तोंड देत असतो. म्हणूनच पराग म्हणतो माझा मुलगासुद्धा येणार नाही, याच्यातून तो शिकेल. कुठलंही संकट आलं तर त्याला तोंड द्यायचं, म्हणून मी त्यालासुद्धा जाऊ देणार नाही असं तो म्हणतो. इथं आपण थांबू, बाकीचा भाग नंतर पाहू. धन्यवाद.